तुम्ही दररोज तुमच्या त्वचेची काळजी घेता, वजन नियंत्रणासाठी प्रयत्न करता, थकवा किंवा वीकनेस असेल तर व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेता, एन्झायटी, डिप्रेशन किंवा झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घेता. पण कधी विचार केला आहे का की हे माझ्या शरीरात सुरू तरी कसं झालं? आपण वेगवेगळ्या उपायांनी बाहेरचे सिम्पटम ट्रीट करतो, पण रूट कॉज म्हणजे जे मूळ कारण आहे त्याच्यावर लक्ष देत नाही. तर मूळ कारण हे हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतं. नमस्कार, मी कल्याणी, योगा थेरपिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि हीलिंग थ्रू योगा हा माझा एक्सपर्टीज आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण बघूया हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, एंडोक्राइन ग्लँड्स कोणते आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स कसा होतो आणि त्याची लक्षणं काय आहेत, आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन योगा थेरपी हे कसे इफेक्टिव्ह आणि नॅचरल सोल्युशन आहे. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हॉर्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातले केमिकल मेसेंजर्स. आपल्या शरीरातल्या विविध ग्रंथींमधून, एंडोक्राइन ग्लँड्स मधून हे हॉर्मोन्स तयार होतात आणि रक्ताच्या द्वारे पूर्ण शरीरभर फिरतात. सगळ्या सिस्टीम्सना मॉनिटर करतात. म्हणजे आता शारीरिक कष्ट झाले तर ते सेल्सला सांगतात की आता एनर्जी वाढवा, शुगर नियंत्रण करा, स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कंट्रोल करा, फर्टिलिटी, पिरियड्स हे महत्वाची कामं तर आहेतच, याशिवाय झोप नियंत्रण करणे, शरीराची वाढ करणे यासारख्या ऍक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवतात. थोडक्यात अतिशय कमी प्रमाणात स्त्रवणारे हे मेसेंजर्स आपल्या संपूर्ण शरीराचा कंट्रोल करतात. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे एक जाळं आहे ज्याच्यामध्ये हार्मोन सिक्रेट करणाऱ्या सगळ्या ग्रंथींचा एक नेटवर्क असतं. चला एक छोटासा मॅप बघूया. तर पिट्युटरी ही मास्टर ग्लँड आहे जी इतर हार्मोनल ग्लँड्सला कंट्रोल करते. थायरॉइड, ॲड्रिनल, पॅन्क्रियाज, ओव्हरीज, टेस्टिस, पिनियल अँड हायपोथॅलॅमस या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत आणि त्यांची वेगवेगळी कार्य सुद्धा आहेत. जेव्हा एखाद्या ग्लँड मधून हार्मोन कमी किंवा जास्त प्रमाणात तयार होतात तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याचे परिणाम शरीरातील इतर सिस्टीमवरती सुद्धा होतात. सो बॅलन्स्ड हार्मोन्स म्हणजे बॅलन्स्ड लाईफ आणि इम्बॅलन्स्ड हार्मोन्स म्हणजे केऑस एव्हरीवेअर, हे लक्षात ठेवा. आता बघूया हार्मोनल इम्बॅलन्सची लक्षणं काय आहेत स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये. स्त्रियांमध्ये रेग्युलर पिरियड्स, पीसीओएस, वीकनेस, मूड स्विंग्स, हेअर फॉल, फेशियल हेअर ग्रोथ, वेट गेन, इनफर्टिलिटी, इन्सोमनिया, आणि पुरुषांमध्ये लो एनर्जी, अँगर इश्यूज, फॅट गेन, फटीग, मसल लॉस आणि इन्सोमनिया ही लक्षणं दिसतात. 30-40 नंतर आपल्याला आपली लाईफस्टाईल सुधारणं फार गरजेचं आहे. मोबाईल ॲडिक्शन कमी करणं, लेट नाईट स्क्रीन स्क्रोलिंग बंद करणं, हायली प्रोसेस्ड आणि जंक फूड अवॉइड करणं, दररोज रेग्युलर योगा, प्राणायाम, मेडिटेशन करणं यासारख्या चेंजेसमुळे खूप फरक पडतो. योगा इज जस्ट नॉट अबाउट बॉडी मुवमेंट्स, इट्स अ हॉलिस्टिक रेजिम टू बॅलन्स युअर माइंड, बॉडी अँड सोल टुगेदर. थायरॉइडसाठी सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, पॅन्क्रियाज आणि इन्शुलिन इम्बॅलन्ससाठी धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, स्पायनल ट्विस्ट, जठर परिवर्तनासन, ॲड्रिनल ग्लँड्स स्टिम्युलेट करण्यासाठी शवासन, शशांकासन, विपरीत करणी, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉनच्या इम्बॅलन्ससाठी बद्धकोनासन, मलासन, सेतुबंधासन, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँडसाठी प्रसरित पादोत्तानासन, शीर्षासन, सर्वांगासन, हलासन इत्यादी बरीच आसनं आहेत. अनुलोम विलोम, उज्जाई, भ्रामरी यासारखे ॲडव्हान्स प्राणायाम हार्मोन्सच्या संतुलनावर रामबाण उपाय आहेत. मेडिटेशन, चॅन्टिंग आणि योगनिद्रा नर्व्स काम करतात, मन शांत करतात आणि डीप हिलिंग करतात. मग तुम्हाला तात्पुरता उपाय हवा असेल तर गोळ्या घ्या आणि परमनंट किंवा सस्टेनेबल सोल्युशन हवा असेल तर नियमित योगा करा. ही सगळी आसनं शास्त्रीय पद्धतीने कशी करायची आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे कसे मिळवायचे हे समजण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा, माझा क्लास जॉईन करा.